छत्रपती संभाजीनगरमध्येही ट्रक चालकाच्या संपाचे पडसाद पाहायला मिळाले। शहरातील पेट्रोल पंपावर वाहन चालकाची तुफान गर्दी पाहायला मिळते। पेट्रोल मिळावं यासाठी वाहन चालकांचा खटाटोप सुरू आहे। काही पेट्रोल पंपावरील पेट्रोल रात्रीच संपलंय, तर ट्रक चालकाच्या संपामुळे पेट्रोल पंप बंद राहण्याची भीती ही लोकांच्या मनात आहे। आणि छत्रपती संभाजीनगरातील पेट्रोल पंपावर वाहन चालकांनी तुफान गर्दी पाहायला मिळत आहे। आपल्या वाहनांमध्ये पेट्रोल भरता यावं यासाठी वाहन चालकांची गर्दी पाहायला मिळते। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी सचिन बडे आपल्या सोबत जोडलेला आहे। सचिन, छत्रपती संभाजीनगरमध्ये खरं तर पेट्रोल पंप बंद राहणार अशा प्रकारच्या अफवेनंतर मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावरती गर्दी पाहायला मिळाल्याचा प्रकार घडलाय। सध्याची छत्रपती संभाजीनगरमधली परिस्थिती नेमकी कशी आहे? करंजी, आपण पाहत आहात की छत्रपती संभाजीनगरातील जे काही पेट्रोल पंप आहे त्यावर सुद्धा तुफान गर्दी पाहायला मिळत आहे। काही ठिकाणचे जे काही पेट्रोल पंप आहेत त्या ठिकाणी पेट्रोल समाप्त झालेलं आहे, ते पेट्रोल पंप बंद जे आहेत त्याच स्थितीला पाहायला मिळत आहेत। मात्र शहरातील ज्या ज्या पेट्रोल पंपावर पेट्रोल शिल्लक आहे त्या ठिकाणी तुफान गर्दी पाहायला मिळत आहे। तुम्ही माझ्या मागे जर पाहिलं तर ही गर्दी जी असते ह्याची दरवेळेस आपल्याला पाहायला मिळत नाहीये। मात्र संच्या स्थितीला जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी मोटरसायकल चालकांची तुफान गर्दी जी आहे ती पाहायला मिळत आहे। गाडीमध्ये पेट्रोल भरता यावं यासाठी प्रत्येक वाहन चालक जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे। जास्त संख्या जर पाहिली तर दुचाकी चालकांची संख्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मात्र जो काही संप आहे त्या संपाचा फटका जो आहे त्या ठिकाणी वाहन चालकांना बसल्याचं पाहायला मिळतंय। मात्र जीवनावश्यक वस्तूंमध्ये ज्या प्रकारे पेट्रोलची गणना केली जाऊ का नाही असा प्रश्न जो आहे तो आता नागरिक उपस्थित करतोय, कारण पेट्रोल शिवाय कुठलंही काम होत नाहीये आणि त्यामुळे या ठिकाणी तुफान गर्दी जी आहे ती पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही वाहन चालक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। आपण त्यांना विचारूयात कधीपासून ते रांगेत आहेत आणि काय त्यांची भावना आहे। तुम्ही कधीपासून रांगेत लागलाय? सकाळी 6 वाजेपासून. बरं, नंबर लागलाय की नाही तरी? नाही तरी लागलेलं नाहीये. बरं, दुसऱ्या पेट्रोल पंपावर जाऊन आले का तुम्ही? हो, ते काही पेट्रोल पंप बंद आहे, काही पेट्रोल पंप चालू आहेत. बरं, काय मोबाईलवर किंवा ऐकायला काय मिळतं, काय सुरू आहे सध्या? ते 3 दिवस पेट्रोल पंप बंद राहणार आहे या उद्देशाने आज आम्ही पेट्रोल भरून घेत आहोत। आपण पाहताय काही जण असे कर्मचारी आहेत ज्यांना कामावर जायचं, मात्र पेट्रोल जर नसेल तर काय करावं हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो। काय सांगाल, तुम्ही कधीपासून रांगेत आहेत? मी अर्धा तास झाला. बरं, रेल्वे स्टेशन पेट्रोल पंपावर गेलो, तिथे पेट्रोल नाही, तर इकडच्या बाजूला उस्मान कॉलेज तिथे पेट्रोल आहे. बरं, कधीपासून तुम्ही रांगेत आहात? अर्धा तास झाला फक्त. आपण या ठिकाणी पाहताय करंजी की या ठिकाणी बऱ्याच वेळापासून नागरिक जे आहेत ते रांगेत उभे आहेत। मात्र पेट्रोल कधी मिळणार हा प्रश्न त्यांना सुद्धा आहे। बराच वेळ झालाय, काही पेट्रोल पंपावरचं पेट्रोल समाप्त झालं तर रात्री तुफान गर्दी देखील पाहायला मिळालेली होती। अक्षरशः किलोमीटर पर्यंत रांगा ज्या होत्या त्या पाहायला मिळालेल्या होत्या। करंजी, नक्कीच सचिन, खरं तर पेट्रोल पंपावरती वाहन चालकाच्या लांबच लांब रांगा लागल्या, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाहन चालकांची तारांबळ होत आहे। पुढे काय नेमकी परिस्थिती होते यावरती आपलं लक्ष असणार आहे। मात्र तुर्तास खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।